पैठण डेपोतील चालत्या एसटी बसच्या दरवाजातून पडल्यानं एका 75 वर्षीय इसमाचा डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झालाय। भिकन बाबूलाल पाटील वय 75 राहणार गांधारी शहागड जिल्हा जालना असं नाव असून सदर घटनेचा पंचनामा करून प्रेत संबंधितांच्या ताब्यात दिलाय। सदरील घटना 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या नेहमीप्रमाणे पैठण आगाराची एसटी बस क्रमांक MH20 BL 2359 दुपारी 2 वाजता चालक श्रीकृष्ण ढाकणे व वाहक अतुल जोशी हे विहा मांडव्याहून पैठणसाठी घेऊन निघाले असता गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर जाताच गाडीतील ज्येष्ठ प्रवासी नामे भिकन पाटील व्यास महाराज हे बसलेल्या आसनावरून उठून दरवाजात गेले असता दरवाजा उघडता चालत्या एसटी बसमधून पडल्यानं इतर प्रवाशांनी आरडाओरडा करताच बस चालकानं गाडी थांबवली। गाडी थांबताच प्रवाशांसह चालक वाहकानं घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ जखमी अवस्थेतील इसमास तेथील रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलाय। मयताजवळील आधार कार्ड व बँक पासबुक यावरून येथील नागरिकांनी संबंधित गावच्या ग्रामस्थांना माहिती दिली असता भिकन पाटील हे मूळचे मालेगाव येथील असून धार्मिक व अविवाहित आहेत। ते गेल्या 40-50 वर्षापासून घरापासून दूर होते। त्यांचा पैठण व अंबड तालुक्यात मोठा भक्त परिवार आहे। नांदरगावचे माजी सरपंच तथा प्राध्यापक संदीप काळे यांच्याकडे नेहमी येत असल्यानं त्यांना सदर घटनेची माहिती मिळताच विहा मांडवा येथे येऊन भिकन पाटील हे आमच्या घरातील एक सदस्यच आहेत, त्यांना परिसरात सर्व व्यास महाराज म्हणून ओळखत असून त्यांना मानणारा मोठा भक्त आहे। अंत्यविधी आम्ही करू म्हणून प्रेत संबंधितांच्या ताब्यात दिलाय। संकलन अनिल भाऊ गाभुड, शेख आरिफ, बुलंद आवाज, विहा मांडवा।